महाराज भगवान परमात्म्याचा अवतार धर्म रक्षवया अवतार घेशील। अशा प्रकारे महाराज भगवान परमात्मा आता त्यांचा एकच हेतू होता महाराज, दही दुधाची चोरी करण्याचा। काय हेतू होता परमात्म्याचा? ज्या गवळणी हे दही दूध कुठं नेत होत्या, मथुरेला विकायला घेऊन जात होत्या। माझे सवंगडी फार लुकडे आहेत, माझे सवंगडी कशा आहेत? लुकडे आहेत। म्हणून यांना दही दूध देऊन यांना कसं करायचंय, मला ताजं तवानं करायचंय। म्हणून परमात्म्याला कड जर आपण देवाकडे गेलो ना महाराज, देवाकडे गेल्याच्या नंतर 4 रुपये दही दूध तूप आपल्याला खायला मिळतं बरं का। म्हणून देवाकडे जावं माणसाने। भगवान परमात्मा उभाच आहे महाराज, कटेवरती हात आहे आणि भक्तांची वाट पाहतोय। उभा राहोनी या कैसा हालावी तो विषयामध्ये गुंतून गेलो बाबा, आम्हाला त्याच्याकडे जाता येत नाही। हे विषय आम्हाला त्याच्याकडे जाऊन देत नाही। भगवान परमात्मा खूप गोड असं मधुर असं खायला देतो बाबा आपल्याला, म्हणून त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे। मग असं करता करता भगवान परमात्म्याचे बरेच सवंगडी बनले महाराज। त्यांचे सवंगडी कोण कोण आहेत? पेंद्या आहे, सुदामा आहे, बोबड्या आहे, वाकड्या आहे, मधुमंगल आहे, असे अनेक परमात्म्याचे सवंगडी बनले महाराज। आणि त्या सवंगड्याला घेऊन परमात्मा आता काय करायला लागले? गोकुळामध्ये दह्या दुधाच्या चोऱ्या करायला लागले महाराज। गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार। म्हणून समारे उभा केला, म्हणून समोर उभा केला, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार अशा प्रकारे भगवान परमात्म्याने चोऱ्या सुरू केलेल्या आहेत। आणि आपल्या सवंगड्याला घेऊन प्रत्येक वेळेला काही ना काही परमात्मा खोडी करायचे बरं का। अशा प्रकारे एक दिवस काय झालं, एका गवळणीच्या घरी भगवान परमात्मा आपल्या सवंगड्याला घेऊन गेले आणि सांगितलं, गपचूप माझ्या पाठीमागे, पुढे दरवाजा बंद केलेला आहे, आता आपल्याला उतरायचंय कुठून? चव्हाण्यातून। पूर्वी चव्हाणे होते महाराज, आपल्याला माहित नाही आता काय म्हणायचं त्याला, चव्हाणे ना, चव्हाणे। वरून उतरायला जागा राहायची महाराज, त्याच्यातून आपल्याला उतरायचंय बरं का। गवळणी फार दक्षतेने उभा आहे दारामध्ये, म्हणून आपल्याला इकडून उतरायचं। पण देवाने काय सांगितलं माहितीये का? देवाने सांगितलं, तुम्हाला जर दही दूध खायचं असेल आणि गवळणींचा मार जर नसेल ना खायचं, तर काय करायचं? डोळे लावायचे बरं का। डोळे लावून माझ्या पाठीमागं हळूहळू उतरायचं। हा, हळूहळू चाला, कुणाशी न बोला, हळूहळू माझ्या मागं चाला। महाराज सगळ्यांनी तसंच केलं, जसं भगवंताने सांगितलं तसं सगळ्यांनी ऐकलं आणि उतरले महाराज खाली। दही दूध खाल्लं, परत माघारी येताना देवाने सांगितलं, हे पा, आता माघारी जाताना सुद्धा काय करायचंय? डोळे बंद करायचे आणि मला आठवायचंय बर का। चिंता करू नका, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडणे। पण महाराज एखादं कुणीतरी जरा संकुचित विचाराचं असतंच ना हो। सगळी माणसं जर सारखी असती जगामध्ये तर कुणी कुणाचा द्वेष अजिबात केला नसता महाराज। म्हणून अशा प्रकारे सगळ्या गड्यांनी ऐकलं, पण एक गडी ना ऐकणारा होता, त्याचं नाव आहे महाराज
पेंद्या. त्याने काय ऐकलं नाही. ह्याचं काय खरं आहे म्हणले, डोळे बंद करून ये म्हणतोय आणि डोळे बंद जर केले ना आलीश एखादी गवळण मारलं तर आपलं तर काय करावं म्हणले, अजून लंगडं व्हायची बारी. याचं काय ऐकायचं नाही. सगळ्यांनी डोळे बंद केले महाराज, यांनी डोळे बंद केले नाही. पहा, ज्यांनी ज्यांनी डोळे बंद करून परमात्म्याचं चिंतन ज्यांनी ज्यांनी केले ते सहजगत्या हा बहुसागर पार केलेला आहे महाराज त्यांनी. पण ज्यांनी ज्यांनी संकोचित भाव ठेवला ना, पहा संसार रूपी विषयाचे चटके, संसार रूपी विषयाचे फटके त्यांना खावा लागले. तो म्हणजे त्याचं नाव आहे सुदामा महाराज. सुदामेने डोळे उघडे ठेवले म्हणून त्याला त्या गवळणींचा मार खावा लागला. का रे बाबा, तू डोळे बंद केले नव्हते का? नाही देवा, माझं चुकलं बरं का. ज्यावेळेस परत चुकलं म्हणला, नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. ज्यावेळेस जीव नम्र होऊन परमात्म्याकडे जातो ना, तेव्हा देवा आपल्याला आपलंसं करतो बरं का बाबा. नम्र व्हावं लागतं, नाही तर मोठेपण आलं की आपण लहानपण विसरून जातो महाराज. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही एवढा मोठा महान गाथा निर्माण केला महाराज. जगद्गुरु तुकोबरायांनी अभिमान ठेवला नाही. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. देवाला लहानपण आवडतं. नमंती फलितो वृक्ष नमंती गुणिनो जना, शुष्क काष्ट मूर्खश्य नमंती कदाचन. ज्या झाडाला जास्त फळे लागलेले असतात महाराज ते नंबलेले असतात. गुणवान व्यक्ती असतात ना महाराज, ते जगामध्ये नंबलेली असतात. दुसरं महाराज सांगतात, शुष्क काष्ट वाळलेलं लाकूड कधीच वाकत नाही महाराज. त्याप्रमाणे महाराज म्हणतात, मूर्ख अज्ञानी जे जीव असतात ना ते सुद्धा कधी वाकत अभिमाने लाडीला तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. अभिमानी लाडीला तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. अभिमाने नाडीला तुका म्हणे वाया गेला. एक गवळण पुढे आली, म्हटली, हा कृष्ण आहे ना अगदी छोटा आहे पण गप्पा फार मोठ्या मोठ्या मारतो. अहो, ज्याचा अंदाज वेदाला सुद्धा लागला नाही ते तुम्हा आम्हाला काय लागणार आहे. वेदांनाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. भगवान परमात्मा आलेले आहे आणि त्या गवळणीने आपलं भगवान परमात्म्याला विचारलं, ए कृष्णा, लाडाने विचारलं, कृष्णा तुला बायको कशी करायची रे, तुला बायको कशी पाहिजे. त्यावेळेस भगवान परमात्म्याचं उत्तर आहे का, भगवान परमात्मा म्हणतात, मला बायको अशी पाहिजे जिच्या सत्तेने या जगाची घडमोड चालते. ब्रह्म विष्णू महेश यांची उत्पत्ती जिच्यापासून आहे, ती आदिमाया शक्ती जर मला प्राप्त झाली तरच मी तिच्याशी लग्न करीन. पा असा कृष्ण बोलतो. यशोदे, तुझा कृष्ण अशा गप्पा मारतो, हा काही सामान्य नाही बाबा. भगवंताचे 10 अवतार आहेत महाराज. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, परशुराम, राम, बौद्ध आणि कलंकी. भगवान परमात्म्याचे अवतार. ज्या वेळेस भगवान परमात्मा एक वेळेला एका गवळणीच्या घरी गेले. गवळणी काय करत होत्या महाराज, मंथन करत होत्या. त्यावेळेस ती गवळणी म्हटली, आम्ही फार दमलोय, एवढंसं दह्याचं मंथन तुम्ही करता आणि तुम्ही दमता म्हणता स्वतःला. अगं, ज्यावेळेस समुद्र मंथन करायचं होतं ना त्यावेळेस मी समुद्र मंथन केलं. समुद्र मंथन कसं केलं मी, पहा, मेरू मंदार पर्वताची मी काय केलेली आहे, रवी केली, वासुकीचा दोर केला. एक टोक दैत्यांनी धरलं, एक टोक दानवांनी धरलं आणि मग मी समुद्र मंथन केलेलं आहे. पहा, मत्स्य, कूर्म. ज्यावेळेस ही पृथ्वी माझ्या पाठीवरती स्थिर राहिली म्हणून मी कुर्माचा अवतार धारण केलेला आहे. मत्स्य, कूर्म, वराह अवतार धरून सुद्धा मी या पृथ्वीचं रक्षण केलेलं आहे. नरसिंह अवतारामध्ये सुद्धा मी काय केलेलं आहे, हिरण्यकश्यपूचं पोट फाडलेलं आहे. तुम्ही साधे भोपळ्या काकडे चिरता तरी तुम्ही दमता म्हणता स्वतःला. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह,
आता वामन अवतार राहिला होता. आपला वामन अवतारामध्ये सुद्धा मी काय केलं, मी छोटासा बटुक एक ब्राह्मण झालेलो आहे आणि बळीला काय केलेलं आहे, पाताळामध्ये घातलेलं आहे. नंतर महाराज सांगतात परशुरामाने सुद्धा पित्याच्या आज्ञेने काय केलेलं आहे, मातेचा वध केलेला आहे महाराज. आणि किती वेळा, 14 वेळा निष्पांडव पृथ्वी परशुरामाने केली महाराज. बरोबर ना? विठ्ठल विठ्ठल. निक्षत्रिय पृथ्वी परशुरामाने केलेली महाराज. बरोबर. आणि पुढच्या अवतारामध्ये महाराज सांगतात, आता परशुरामाचा अवतार झाला, नंतर मी अवतार कोणता घेतलेला आहे, राम अवतारामध्ये काय केलं, मी रावणाला मारलेलं आहे. आणि आता अवतार घेतलेला आहे कृष्ण अवतारामध्ये मी काय करणार आहे, कंसाला मारणार आहे, बंदी खाण्यात जे आहेत त्यांना सोडवणार आहे, असं भगवान परमात्मा सांगत आहेत. आता पुढचा अवतार आहे बौद्ध, नाही का? बौद्ध अवतारामध्ये सुद्धा मी या जगाचं, या जलजीवांचं रक्षण करणार आहे. आणि नंतरचा अवतार तो होणार आहे कलंकी अवतार होणार आहे. अशा प्रकारे भगवंताचे हे अवतार आहे. असा तुझा कृष्ण मोठ्या मोठ्या गप्पा मारतो ग. एक गवळण म्हणते, आम्ही वैतागून गेलो याच्या खोडेला, आमचं दही दूध खातो नाच धूस करतो, काय करावं ग यशोदे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. अवघ्या मिळोनी गवळानी जात होते मथुरे बाजारी, अवघ्या मिळोनी गवळाला होते मथुरा बाजारी. निराबाई उकळाची बांधावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. अवघ्या मिळोनी गवळाने जात होत्या मथुरे बाजारी, उभा कृष्ण वाटेवारी, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. राहावं का जावं का यशोदे, एवढा मला वैतागून सोडले. एक गवळण म्हटली, चिंताच करू नका, तुम्ही अजिबात घाबरू नका. आज एक दिवस पुराव्या सहित यशोदेला मी आपण कृष्णाला सगळे मिळून पकडून देऊ. आणि सगळे जरी नाही ना आल्या, काही लय बाया बी धाडशी असतात महाराज. ती म्हटली माझ्यात तेवढं धाडस आहे, मी कृष्णाला पकडून देते, लय धाडस. पण बायांना कुठं कळतं, आपण जर चुकीचं धाडस केलं तर आपल्याला ते घातक ठरणार आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे आता त्या गवळणीने पण मांडलेलं आहे की मी भगवान कृष्णाला पकडून देणार आहे. एक दिवस काय झालं महाराज, हिने लक्षच ठेवलं. भगवान परमात्मा म्हणतात, मला पकडायचं एवढं सोपं आहे ग, मला पकडायचं एवढं सोपं नाही. हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरो पाहता ग, तुम्ही याला धरो पाहता, तुम्ही याला धरू पाहता ग, तुम्ही याला धरू पाहता. हाय कैसा येईल हातात गोकुळ जाणारी, कैसा येईल हातात गोकुळ जाणारी, हा
सापडू शकत नाही बाबा, एवढं सोपं नाही. हजारो वर्षे साधू संत ऋषी मुनी तपश्चर्या करतात, त्यांना सुद्धा मेळ लागलेला नाही महाराज, त्यांना सुद्धा सापडलेला नाही. एवढं सोपं नाही. शुद्ध भावाशिवाय देव मिळू शकत नाही. भक्ती प्रेमाविन परमात्मा हा प्रेमाचा भावाचा भुकेलेला आहे. प्रेम हे भक्तीचं स्वरूप आहे. म्हणून आकळला जर गेला परमात्मा तर प्रेमाने आकळला जातो महाराज. पहा, एकदा यशोदा खूप रागवली महाराज, खूप रागवली. कंटाळा आला ना रोज घराने ऐकून ऐकून, यशोदेला कंटाळा आला. एवढी रागवली यशोदा म्हटले थांब, आज तुला बांधूनच टाकते. ऐक ऐक सखे बाई, नवल मी सांगू काय. 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 त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई. त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई. त्रैलोक्याचा धनी हा यशोदेसी म्हणतो आई. त्रैलोक्याचा धनी हा यशोदेसी म्हणतो आई. योगियांचे निज ध्यान, योगियांचे निज ध्यान, ब्रह्मांडाची साठवण. 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 चोरी केली मनाऊनी उखळासे बंधन. चोरी केली मनाऊनी उखळासे बंधन. चोरी केली मनवणे उखळाची बांधणे. चोरी केली मनवणे उखळाची वैतागून गेली महाराज यशोदा म्हटले थांब, तुला ना बांधूनच टाकते आज. लय वैताग आलाय तुझ्या, मला खोड्या ऐकून ऐकून, या गवळणींचे घराणे ऐकून ऐकून मला वैताग आलाय, तुला बांधून टाकते. यशोदा भगवान परमात्म्याला बांधायला गेली महाराज. घरामध्ये जेवढ्या काही दोऱ्या होत्या तेवढ्या दोऱ्या घेऊन यशोदा आली. परंतु 2 बोटे दोर कमी पडायचे महाराज. 2 बोटे दोरी कमी पडायचे. का कमी पडायचे महाराज? अंतकरणामध्ये काय होता? क्रोध होता. म्हणून काम क्रोध लोभ जोपर्यंत अंतकरणामध्ये आहे ना महाराज, तोपर्यंत परमात्मा आकळला जाऊ शकत नाही, परमात्मा बांधला जाऊ शकत नाही. म्हणून 2 बोटी दोरे कमी पडायचे. अशा प्रकारे आता ती एक गवळण म्हटली, मी सापडून देते कृष्णाला, चिंता करू नका. भगवान परमात्मा म्हणतात असं वय, मला सापडते का तू? मला सापडून देते का माझ्या आईला? भगवान परमात्म्याने काय केलं महाराज, ही गवळण आणि तिचं पती रात्री आपले निवांत झोपलेले आहेत. आणि झोपलेले असताना त्या भगवान परमात्म्याने काय केलं, छोटेसे भगवान कृष्ण गेले आणि त्या गवळ्याची दाढीची आणि ह्या गवळणीची वेणीची गाठ मारली महाराज. गाठ मारली आणि भगवान परमात्मा गेले पळून. सकाळ झाली महाराज, पहाटेचा वेळ आहे आणि सुंदर भुपाळ्या सुरू झाले महाराज. उठ पंढरीचा राजा, उठ पंढरीचा राजा, फार वेळ झाला. उठ पंढरीचा राजा, फार वेळ झाला. धवा वैष्णवांचा दारी दर्शनाशी आला, दर्शनाशी आला. उठ पंढरीचा राजा. अशा प्रकारे भजनाचे आवाज, भजनाचा नाद कानावर यायला लागला आणि पहाटेची वेळ. आता हे गवळी उठायची यांची गडबड झाली महाराज. आता गवळी उठायला गेला महाराज, गवळ्याला जात्या गवळीला हिसका बसला. गवळी म्हणतोय काय भानगड आहे बाबा, माझी दाढी कुठं कुणी बांधली, काय भानगड आहे? तो गवळी म्हणतो, अगं मी आता वयस्कर झालोय. काय? मी आता वयस्कर झाले, तुला काय थट्टा सुचते का? त्यावेळेस ती गवळण म्हणते, अहो तुम्ही असं काय म्हणता, मी तुमचे थट्टा वगैरे काही करत नाही.
माझीच वेणी तुमच्या दाढीला बांधलेली आहे, तुम्हीच माझी थट्टा करत आहे. असं करता करता दोघांचं भांडण सुरू झालं महाराज. एवढं जोरात भांडण सुरू झालं, मग बाकीची गावातली लोक यायला लागली. लोकांना वाटलं काय भानगड यांच्या घरामध्ये भांडणाचा आवाज होतोय, काय भानगड झाली. बरेचसे काही लोक आले महाराज, परंतु ती गाठ सोडण्याचे प्रयत्न केला महाराज, पण गाठ काही सुटे ना. ती गाठ काही सामान्य व्यक्तीने बांधलेली होती होय गाठ सुटायला? गाठ काही केल्याने सुटाना, अदबून कंटाळून गेले महाराज. तसंच आहे, या विषयांची गाठ जर सोडायची असेल ना, या विषयाची देवाशिवाय पर्याय नाही महाराज, साधू संताशिवाय पर्याय नाही. आपण किती सोडण्याचा प्रयत्न केला ती सुटू शकत नाही. कठीण असे विषय आहेत महाराज. सोडीला गाठी, तुका म्हणे सोडीला गाठी, तुका म्हणे सोडीला गाठी, तुका म्हणे सोडीला गाठी, गाठी, तुका म्हणे सोडीला गाठी, तुका म्हणे सोडीला गाठी, गाठी, तुका म्हणे सोडीला गाठी, गाठी, तुका म्हणे सोडीला गाठी. दिन मिठी पायासी, दिन मिठी पायासी, तुका म्हणे सोडीला गाठी, गाठी, तुका म्हणे सोडीला गाठी, गाठी. असं करता करता ते गवळण आणि गवळणी बाहेर आले महाराज. आणि ही गंमत कोण पाहत होते महाराज? सारं गाव तर पाहतंय. त्याच्यामध्ये छोटेसे भगवान श्रीकृष्ण होते. भगवान श्रीकृष्ण पुढे आले. आता म्हणले अवघड झालं बरं का. भगवान श्रीकृष्ण पुढे आल्याने म्हणले त्या गवळणीला, का हो तुम्ही काय कोणा एखाद्या देवाला त्रास दिला का? मी देवाला नाही त्रास दिला. काही कोणाची काही पणबिन लावला होता का? एखाद्याला पकडून दिला असं काय बोलले होते का? नाही नाही बा. गवळणीच्या मनामध्ये विचार आला, अरे अरे आपण कृष्णाला बोललो होतो आणि हे काम कृष्णाचंच आहे. ज्यावेळेस तो गवळी आणि गवळणी त्या भगवान परमात्म्याला शरण गेले, त्यावेळेस परमात्म्याने गाठ सोडली महाराज. अशा प्रकारे यशोदा कंटाळून गेले. यशोदा म्हणले तू अजिबात गावात राहायचं नाही. आता तू कुठं जायचं? गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. जातो घेऊनी खेळे नंदाचा कान्हा, मुनी खेळ नंदाचा कान्हा, गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. भगवान परमात्म्याला सांगितलं तू आता इथे राहू नको बाबा. खूप माझ्यावरती आरोप, तुझ्यावरती आरोप या गवळणीने केलेला आहे. तू आता वनामध्ये जा. उद्या जाईन गेराना, सवे घेवनी गोदना, सवे घेवनी गोदना, सवे घेवनी गोदना, गेले गोरे घेवना, गेले गोदनी घेवना, गेले घेवनी गोदना, गेले घेवनी गोदना. उद्या जाईन
महाराज छोटेसे भगवान कृष्ण आहेत, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. वा, सुंदर असे परमात्मा दिसायला लागले महाराज. पहा, हातामध्ये खांद्यावरती काय आहे, घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे, मोर मुकुट आहे, काय गोड तो परमात्मा दिसतो महाराज. वर्णन करायला आपल्याला वेळ कमी पडतो महाराज. पहा, आता भगवान परमात्मा रानात निघाले. सवंगड्याला सांगितलं आपली आपली शिदोरी घेऊन या. सर्व शिदोऱ्या घेतल्या महाराज आणि रानामध्ये परमात्मा गेले, झाडाखाली बसले. आता जेवणाची शिदोरी खाण्याची वेळ झाली. भगवान परमात्मा आपले मुद्दाम आपल्या सवंगड्याला म्हटले महाराज, काय म्हटले, कुणाच्या शिदोरीची अवहेलना करायची नाही, ज्याची जशी असेल त्याने तशी खायची. पण भगवान परमात्मा म्हटले अजिबात म्हणायचं नाही की याची चांगली आणि त्याची अशी आहे. म्हणून पेंड्याला जरा ती गोष्ट खटकली महाराज. पेंड्या आपला जरा थोडा रागीटच होता. पेंड्या उठला आणि दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसला. ए भगवंता, आम्हाला असा बोलतोय तू, तुझ्यापाशी आम्ही जेवणार नाही. पहा, देवाला आपल्या भक्ताशिवाय कसं करमेल व महाराज. देवाचा भक्त हा प्राण असतो महाराज, प्राण. देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. परत त्याला आपल्या जवळ बोलवलं आणि एकत्रित काय केलं, काला केला. काला करती संत जन, काला करती संत जन, काला करती संत जन, काला करती संत जन. सवित्याच्या नारायण, सवित्याच्या नारायण, सवित्याच्या नारायण, सवित्याच्या नारायण. महाराज, काला झालेला आहे आणि काला झाला, आता तो खाल्लाय. परंतु या काल्याचं सुख कोणाच्या बी नशिबात नसतं महाराज. ज्यांच्या ज्यांच्या नशिबात आहेत ते भाग्यवान, आणि ते इथं कीर्तनाला आलेले आहेत, भाग्यवान आहेत महाराज. कारण वैकुंठाचे देव, स्वर्गीचे देव सुद्धा या काल्याची इच्छा करतात महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्म असं करती ब्रह्मादिक देखोने वाळवंटीचे सुख. ब्रह्मादिक देखोने वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. ब्रह्मदेव आदी देव सुद्धा या मृत्यू लोकाची इच्छा करतात. कशासाठी महाराज? काल्याचा प्रसाद खाण्यासाठी. काला खाल्ला, सर्वांनी आपला एकत्रित करून काला खाल्ला. पण भगवान श्रीकृष्ण सांगितलं हात धुवायला नदीमध्ये जायचं नाही. का? देव माशाचं रूप घेऊन नदीमध्ये आलेले होते महाराज, त्यांना तो प्रसाद मिळेल. हात नदीतून पाणी घ्या, तांब्यात वगैरे पाणी घ्या आणि बाहेर हात धुवा, परंतु नदीमध्ये हात धुवू नका. अरे कृष्णा, तुला तर यमुना खूप आवडते, तू असा का म्हणतो? यांना कुठं कळतंय देवाचं काय कार्य आहे बाबा. असा हा परमात्मा सर्वांना काला वाटला आणि आपणही सुखी झाला महाराज. नंतरचा पुढचा विषय आहे, पण मला एक गवळण उच्चारावं वाटते. मला एकच कडवण शेवा आटपते घेणार आहे. गड्यानो राजा के रे झाला, गड्यानो राजा के रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा के रे झाला, गड्यानो राजा के रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. हे सगळं कार्य करून भगवान परमात्मा सिंहासनावर इथे बसलेला आहे महाराज. तिकडे आपल्याला जायचं नाही. पहा,
बोलण्याच्या ओघातून एखादं अपशब्द गेला असेल पहा, आपला कार्यक्रमाचा वेळ आता संपलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण थोडंसं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. कार्तिकी वारी आहे महाराज, फक्त 2 मिनिटं जास्त घेत नाही महाराज वेळ, कारण आपला वेळच पुरलेला नाही बोलायला खरोखर. ज्ञानोबा राया माझ्या तुको